आज आहे संक्रांत. तर मस्त असं सकाळी सगळे देव वगैरे साफ करून घेतले, कारण आता आम्ही गावी गेलतो त्याच्यामुळं मग काय सगळी धूळ वगैरे पडलेली होती, तर त्याच्या खालचे कपडे ते फोटो वगैरे सगळे पुसून घेतले. परत देव पण चांगले धुवून घेतले आणि हारबीर आणून मस्त आता इथं दिवाबत्ती झालेली आहे सकाळची. तर आज एकादशसुद्धा आहे. एकादशीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. तर जी मूर्ती तुम्हाला विठ्ठल रुक्माईची दिसते ना, तर ती पंढरपुराहून आणलेली आहे. एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली होती आणलेली. त्याच्यानंतर म्हणलं आता त्याची पण स्थापना करून घेऊया घरामध्ये, देवघरात. तर मस्त अशी विठ्ठल रुक्माईच्या फोटोची सुद्धा स्थापना करून घेतली. त्याच्यानंतर मग आता दुपारी जवळजवळ 1-1:30 वाजले होते. तर म्हटलं चला आज एकादशी आहे, त्याच्यामुळे मी काय बाकीचा स्वयंपाक केला नाही. तर मस्त असं इथं बटाट्याचे किस तळीत आहे, कारण हे उन्हाळी वाळवण्यामध्ये बनवलेले आहेत. तर बटाट्याचा किस मी बनवून ठेवला होता. असं कधी मला उपवास असतो ना, त्याच्यामुळं मग लागतो. तर इथं मी आता तेल गरम करून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये मस्त असा बटाट्याचा किस तळून घेते, थोडासा खिचडीसोबत तोंडी लावायला. तर आता इथं मिरची कट करूनच खिचडी बनवते मी. तर म्हणलं आता चला वाटून बनवण्यापेक्षा आज थोडीशी मिरची कट करून घेऊया. बटाटासुद्धा कट करून पाण्यात धुवून ठेवला होता. आधी मिरची टाकून घेतली. जे मी तळलं होतं ना बटाट्याचा किस, त्याच तेलामध्ये मिरची टाकून घेतली. त्याच्यानंतर मग आता मिरची चांगली परतून द्यायची आणि बटाट्याचं जी मी बारीक अशा काचऱ्या केल्या होत्या त्या टाकून घेते. तर बटाटा उकडून टाकण्यापेक्षा अशा जर फ्राय करून टाकले ना, तर खिचडीमध्ये खूप टेस्ट येते आणि चांगली होती खायला पण. असं आवडतं, म्हणजे चांगली होती. तर मस्त आता इथं किस पण तळून झालेला आहे आणि खिचडी पण टाकून घेतली. तर खिचडीची रेसिपी तुम्हाला मी बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे डिटेलमध्ये. तर अशी एकादश माझी पंधरवाडी असतीच, म्हणजे 15 दिवसाची जी एकादश असते ती मी पकडते. तर महिन्याच्या अशा 2 एकादशी असतात. तर मस्त असं आज संक्रांत पण होती आणि एकादश पण होती. तर म्हटलं चला चांगलं शुभ दिवस आहे, तर मस्त खिचडी आणि थोडंसं बटाट्याचा किस तळून घेतला. तर हेच फराळ करायला मला 2 वाजले होते, कारण घरातले सगळे कामं साफसफाई हे आवरता 2 वाजून गेले होते. तर मग त्याच्यानंतर मग मी खिचडी गरम करून घेतली आणि थोडासा फराळ देवालासुद्धा ठेवला नैवेद्य. तर बाकी काय मी आज नैवेद्य बनवला नाही, कारण मकर संक्रांत आहे. मी दर संक्रांतीला पोळ्या बनवत असते, पुरणपोळ्या. पण आता मिस्टर पण नाही आहेत गावाला आणि सासूबाईची पण तब्येत ठीक नाही आहे. त्याच्यामुळं मग ते सगळे तिकडं हॉस्पिटलला आहेत. मग एवढा काही मूड पण नाही आहे काय करण्याचा. तर म्हटलं चला आज फक्त खिचडीच बनवूया. कसं घरात कोण नसेल तर ते पण चांगलं वाटत नाही. तर मस्त आता इथं खण आणून ठेवले होते, मी ते धुवून घेतले आणि दुपारी 3:30च्या नंतर मी खण पुजायला घेतले. म्हटलं आता चला खण धुवून घेतले. त्याच्यानंतर इथं ब्लाऊज पीसचा कपडा अंथरून घेतलेला आहे, कारण खण पुजून एकदा घरातले घेतले की मग बाहेर ववसायला जायला बरं पडतं. कारण आधी ह्याची पूजा करायला लागते घरामध्ये. सगळा ववसा वगैरे मी करून घेतला. सगळं ववसाचं सामानसुद्धा मी जे गावाला मिळतं ना, ते गावावरून घेऊन आले होते सगळं. तर मस्त असं ह्यावेळेस काय झालं, संक्रांत पुढं असल्यामुळं मग आम्ही पण गावी गेलतो. तर तिकडनं सगळं साहित्य घेऊन आले होते. फक्त खण इथं आल्यावर आणले मी. तर इथं खण बिन पूजून झाले आणि देवाची पूजा तर सकाळीच झाली होती. फक्त खण पूजायचे बाकी होते. तर ते पण मी आता इथं मस्त देवाऱ्यासमोर पूजून घेतले. देवाबत्ती करून तर लावलेलाच होता पहिलाच. मस्त धूप पण लावली आणि हे आता दुपारचं जवळजवळ 4चं काम चालू आहे, 4 वाजता. 4 वाजल्याच्या नंतर आम्ही मग परत तिकडं ववसायला पण जायचं होतं मंदिरामध्ये. तर म्हटलं आता चला इथलं सगळं पूजा वगैरे आवरून झाली घरातली आणि मंदिरामध्ये पण जाऊया. तर कुठल्या मंदिरामध्ये जाते तर ते पण तुम्हाला मी दाखवते. तर मस्त असं दुपारचं पण, म्हणजे आज डबल हे झालं, देवपूजा झाली. कारण दुपारी पण केली, कारण संक्रांतीचा मुहूर्त 3:30च्या नंतर होता. त्याच्यामुळं मग सकाळी काय सुगडं वगैरे पूजायला टाईमच नसतो आणि वेळ पण चांगली नव्हती. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ दुपार सगळ्यांना. आता दुपारच्या जवळजवळ 4 वाजत आलेले आहेत आणि आज मकर संक्रांत आहे. तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर मस्त आज एकादशीसुद्धा आहे आणि संक्रांतसुद्धा आहे. त्याच्यामुळं मग आता आजचा उपवासच आहे सगळा पूर्ण दिवस. आणि आज उशिराच संक्रांतीचा मुहूर्त आहे ववसायला जायचा. त्याच्यामुळं मी पण थोडंसं लेटच आवरायला घेतलं. पुरणपोळी वगैरे काय मी बनवली नाही, कारण मिस्टर गावाला गेलेत परत. सासूबाईंची तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळं. मग विशाल पण गेला आहे, छोटा मुलगा. मग त्याच्यामुळं आम्ही दोघं तिघंच असल्यामुळं मी काय पोळ्या वगैरे काय बनवल्या नाही. तर माझा पण उपवास आहे.
जर परत त्याला बनवल्या ना तर रेसिपी शेअर करेन तुमच्यासोबत. तर सगळ्यांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मस्त असं मकर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा, सगळ्या मैत्रिणींना आणि सगळ्यांनाच. तर आता व्यवसायाला जायची सगळी तयारी झालेली आहे. ताट वगैरे सगळं करून ठेवलं आहे. परत घरामध्ये सुद्धा ओसून झालेलं आहे. परत खण पण पुजलेले आहेत. सकाळची पण देवपूजा झाली. आणि आज काय पुरणपोळीचा स्वयंपाक नाही केल्यामुळं मग काय दिवसभर असंच फराळ वगैरे केला. स्वयंपाक काय मी बनवलाच नाही. तेच आम्ही तिघांनी मिळून खाल्लं. तर असंच चालू आहे सकाळपासूनचं काम. तर आता 4 वाजत आले. आताशी थोडंसं काम आवरलं आणि मी आता व्यवसायाला चाललेले आहे. तर व्यवसायाला इथं विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाणार आहे. आणि अजून कुठं दुसरीकडे गेलं तर तिकडल्यासुद्धा तुमच्यासोबत दाखवून तिथलं आणि तुम्हालासुद्धा दर्शन घडून आणेन. पण आता पहिलं तर आम्ही विठ्ठल रुक्माईच्या मंदिरातच जाणार आहोत. खाली सोसायटीमधल्या लेडीज येतात. सगळ्या 4-5 जणी मिळून आम्ही आता व्यवसायाला जाणार आहे. तर आजचं खूप असा चांगला दिवस आहे. त्याच्यामुळं छान वाटतं आहे आणि मस्त पण वाटतं आहे. तर अशी साडी मी वेअर केलेली आहे. तर ब्लाऊज वगैरे शिवून घेतलं मी आधीच. बरेच दिवस झाले साडी घेतलेली, तुम्हाला मी सांगितलं होतं आणि टाकली पण होते व्हिडिओमध्ये पाठीमागच्या. जवळजवळ 1 महिना होत आले. तर चला मग राहता व्हिडिओमध्ये. मी चालले आता व्यवसायाला. इथं माझी आता तयारी चाललेली आहे व्यवसायाला जायची. तर मस्त अशी साडी मी वेअर केलेली आहे. आणि असं लॉंग मंगळसूत्र हे माझं नेहमीचंच असतं. तर ते पण मी गळ्यामध्ये घातलं आणि नंतर मग सगळ्या सोसायटीतल्या होत्या महिला, तर त्यांच्यासोबत मग मी व्यवसायाला गेले. आम्ही राहतो तिथं जवळच विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, तिकडं जाणार आहोत. तर हे पण माझ्या मैत्रिणीच आहेत, कारण आम्ही एका सोसायटीमध्ये राहतो ना. मग सगळ्यांनी विचार करूनच सगळे निघाले. तर जवळच असं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. तर विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचाच मान असतो व्यवसायाला. आणि एक मारुतीच्या मंदिरात पण जायला पाहिजे. पण आता आम्ही काय गेलो नाही मारुतीच्या मंदिरात, विठ्ठल रुक्माईच्याच मंदिरात गेलो. तिथं मस्तपैकी सगळ्यांनी देवाला हळदी कुंकू वाहिलं, ववसा वाहिला. तिथले खण आमच्याकडे घेतले आणि आमचा खण तिथं ठेवला, अशी पद्धत आहे. त्याच्यामुळं मग एकच खण नेला होता मी आणि मस्त आम्ही दोघीजणी इथं ओसून वगैरे झालेलं आहे आमचं. त्याच्यानंतर बाहेर आलो, थोडं वेळ बसलो तिथं, एकमेकीच्या वट्या वगैरे भरून घेतल्या. कारण ह्या पण सगळ्या सोसायटीमधल्याच आहेत, आम्ही एका सोसायटीमध्ये राहतो. तर ते आम्ही सगळे संगतीच गेलेलो. तर मस्त असं एकत्र बसलो, सगळ्यांना हळदी कुंकू, ववसा, ओटी भरणं, त्याच्यानंतर तिळगुळ देणं. कारण आता हा संक्रांतीचा सण म्हणजे मेन तिळगुळ द्यायचं, हळदी कुंकू लावायचं, ह्याला जास्त महत्त्व असतं आणि ववसायचं. तर स्वयंपाकामधलं पुरणपोळी वगैरे मी आज काय बनवली नव्हती. त्याच्यामुळं मग फक्त गोडच नैवेद्य असाच आणला होता, आपला साखर आणि ह्याचा तिळाचा. तर मस्त असं इथं मी आमचं सगळ्यांचं ववसून झालं. त्याच्यानंतर तुळशीलासुद्धा ववसायला गेलो. तिथंच तुळशीचं वृंदावन आहे, तर तिथं ववसून माझं पण झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या एकत्र उभा राहून एकमेकीला हळदी कुंकू लावतात. मी पण तिथंच होते. तर मस्त असा सगळ्यांसोबत हळदी कुंकू झालं. त्याच्यानंतर मग परत आता आम्हाला घरी यायचं होतं आणि मस्त फोटो वगैरे काढले सगळ्यांनी. कारण आता महिला एकत्र आल्याच्यानंतर मग काय फोटो वगैरे चालतंच एवढं. तर छानपैकी आता इथं ओसून वगैरे झालेलं आहे. तर अशी होती माझी संक्रांत. थोडीशी जरा हेच होती, पण आता चला त्याच्यातून पण एकदम हे करून चालत नाही, थोडंसं करायलाच लागतं. तर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा. परत आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि काय वाटलं तर ते पण सांगत जा.